एक वर्षापासून आपण लुंगारे फुटून राजकीय क्षेत्रामध्ये सक्रियपणे काम करत असतात. काय पार्श्वभूमी आहे, काय सांगा? सुरुवातीला मी चित्रा धोंडगे लुंगारे. आपण आता विचारलं की राजकीय पार्श्वभूमी. लुंगारे घराण्याला राजकीय पार्श्वभूमी खूप मोठी आहे. जवळजवळ माझे सासरे 25 वर्ष नगराध्यक्ष होते. त्यानंतर माझे मिस्टर नगराध्यक्ष होते 2 वर्ष. माझ्या जाऊबाई 2 वर्ष नगराध्यक्ष होत्या. आणि आता स्वप्नील माझा पुतण्या हा पण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे. आणि लुंगारे घराण्यानं पूर्ण वेळ त्या लोकांसाठी किंवा कंधारवासियांसाठी दिलेला आहे. सध्या राजकारणात एकंदरीत कंधारमधील काय वातावरण आहे, काय सांगता? आजच्या राजकारणाचा जर विचार केला तर आजचं राजकारण फार गमतीचं झालेलं, सोयीचं राजकारण झालेलं आहे. अगोदर लोक समाजकारण करायचे, समाजकारणामधून राजकारण करायचे, पण आता राजकारणासाठी समाजकारण होत आहे. राजकारण हा एक वेगळा धंदा झालेला आहे आज. आणि खरंच मी 4-5 दिवस फिरते, आज मला किळस यायली या राजकारणाची की नको, यापासून आपण दूर जावं अशी एक मानसिकता माझी झालेली आहे. आणि मूलभूत सोयींचा कंधारमध्ये खूप अभाव आहे, हे मला खेदाने या ठिकाणी सांगावंसं वाटतं. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक समस्याचा सामना कंधारकरांना करावा लागतो. स्वच्छतेचा प्रश्न आला असेल, लाईटचा प्रश्न आलेला असेल, ट्रेनिंगचा किंवा इतर सार्वजनिक रस्त्याचा सुद्धा प्रश्न ऐरणीवर आला होता. हो. काय वाटते ताई, काय कारण असेल त्याला? आणि तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तुम्ही पुतणे म्हणजे स्वप्नील पाटील उमेदवारी त्यांनी जाहीर केली आहे त्यांची. तर तुम्ही विकास काम कशा पद्धतीने करणार आहात? आज कंधारमधली मूलभूत सुविधाचाच अभाव आहे. एवढी जुनी नगरपालिका आहे, पण मूलभूत सुविधांचाच अभाव आहे. आणि हेच खरं दुखणं आहे कंधारचं. कारण कंधारमध्ये एकही रस्ता असा चांगला नाही, एकही चकाचक रस्ता नाही, किंवा असं एकही रस्ता नाही की ज्याच्या कडेला झाडं आहेत, मध्ये झाडं आहेत, कुठं वेळेवर पाणी येतंय, कोणताच प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये कंधारमध्ये अंधारच या ठिकाणी आज आपल्याला बघायला मिळतं. याचं कारण असं आहे की गेल्या 15-20 वर्षापासून जे राजकर्ते याला जबाबदार आहेत. आता तर 1-2 वर्षापासून प्रशासन आहे, पण प्रशासक आहेत, पण ते चालवणारे पण अगोदरचेच राजकर्ते ते होते. त्यामुळं लोकांचं हे जोपासण्याचं काम झालं नाही, असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. बोलत असताना आपण सांगितलं की लुंगारे कुटुंबीय आणि दिवसापासून नगरसेवक पद असते आणि पद त्यांनी भोगले. कुठंतरी लोकांच्या हितासाठी जे काय तुम्ही म्हणता की 15 वर्षापासून कुठंतरी विकास काम रखडलेलं आहे, विकासाच्या अनुषंगाने कुठंतरी आपण त्यांच्या पुढाऱ्यांच्या लक्षात आपण ही बाब आणून नाही दिली. कसं आहे, तेरी भी चूप और मेरी भी चूप. गेल्या 5 वर्षाखाली आताचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे नगरसेवक निवडून आले जास्तीचे, पण नगराध्यक्ष आला नाही. त्यामुळं यांचा अगोदर टाळ चिपळ्याची गाठ ती काही पडली नाही, त्यामुळे विकास तसाच राहिला. कुठेतरी श्रेयवाद आणि वर्चस्ववादासाठी हे सगळं नाही, श्रेयवाद म्हणता येत नाही. फक्त आपलं पोट भरायचं, आपलं आर्थिक परिस्थिती चांगली, म्हणजे परिस्थिती तर चांगली आहे सगळ्यांची, पण कुठंतरी आर्थिक संपन्नता अजून म्हणजे त्यांचे पोट जेवढे मोठे आहेत की भरतच नाहीत. त्यामुळं आपण लोकांसाठी आहोत, लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे, आपण त्यांच्याशी काहीतरी बांधील आहोत किंवा त्यांचे काही देणेदार आहोत, ही भावनाच मला वाटते या निर्ढावलेल्या राजकारणाच्या मनामध्ये नाही. गेंड्याचं कातडं पांघरलेले हे राजकारणी आहेत. त्यामुळं कंधारला या लोकांनी सगळ्यांनी मिळून अंधारामध्ये लोटून दिलेला आहे. ऐतिहासिक कंधार हा शहर म्हणून ओळखलं जातं. कुठेतरी ऐतिहासिक वस्तू आहेत. आता कंधारला मोठा किल्ला आहे, त्याचे पुनर्वसन असेल किंवा संवर्धन बऱ्यापैकी व्हायला पाहिजे, आजपर्यंत झालेलं नाही. आणि जर खरंच हे जर राज्यकर्ते राहिले असते, आजही आता तुम्ही आता जे बघितलं, महाराणा प्रताप चौक ते शिवाजी चौक, दुतर्फा छोटे छोटे दुकानं होते, बाजार गजबजलेला होता, लोकांची बाजारपेठ भरलेली होती. ठीक आहे, थोडंफार अतिक्रमण असेल तर तुम्ही समोरचं काढायला हवं होतं, पण या लोकांनी पूर्वग्रह दूषित ठेवून, राजकारणाच्या बद्दल द्वेष भावना मनात ठेवून पूर्ण ती बाजार पूर्ण दुकानं पाडून टाकून दिले, नेस्तनाबूत केले. तुम्ही आता जे सांगितलं की ऐतिहासिक वारसा हा कंधारचा भुईकोट किल्ला आहे,
ह्यांच्या जर डोक्यामध्ये थोडीफार अक्कल जर राहिली असती या राजकारण्यांच्या, तर आज त्या किल्ल्यामध्ये सुद्धा आज कचेरी झाली असती, किल्ल्यामध्ये नगरपालिका झाली असती, किल्ल्यामध्ये बाजार सुद्धा झाला असता, म्हणजे शॉपिंग सेंटर सुद्धा किल्ल्यात झालं असतं. इतकी चांगली ती वास्तू आहे. जसं की त्या किल्ल्यामध्ये झाडे झुडपाचा आपण सगळं वावर चालू आहे, हे राहतं आणि कुठेतरी पडण्याच्या भागात ढासळण्याच्या भागात तो किल्ला कुठेतरी त्याचं संवर्धन नाही. आता बऱ्यापैकी किल्ल्याचं पुनरुज्जीवन करत आहेत. मध्यंतरी आमच्या तहसीलदार मॅडम, तहसीलदार सर, आमचे कंधारमधील काही सेवाभावी संस्था सगळ्यांनी मिळून या ठिकाणी मध्यंतरी आपल्या कोटबजारचे सरपंच साहेब या सर्वांच्या सहकार्याने किल्ल्यामध्ये स्वच्छता मोहीम म्हणजे चांगल्या प्रकारे संवर्धन किल्ल्याचं या ठिकाणी केलेलं आहे आणि ती थोडी कुठंतरी आशेची किंवा एक नवीन सुरुवात चांगली त्यांनी केलेली आहे असं मला म्हणावंसं वाटतं. काय वाटतं की मुख्य प्रश्न कोणता आहे कंधारच्या जनतेचा की ते आपण करणारा मार्गी लावणार काय सांगणार? आता 2 प्रश्न आहेत. सर्वसामान्यांचा मुख्य प्रश्न असा आहे की त्याला स्वच्छता पाहिजे, त्याची नाली चांगली पाहिजेत, त्याला फिरायला रस्ते चांगले पाहिजेत, त्याच्या छोट्या लेकराला फिरायला छोटंसं गार्डन पाहिजे आणि यांना विरंगुळा म्हणून एखादं सभागृह पाहिजेत, चांगले पुस्तकं वाचायला आहे वाचनालय नगरपालिकेचं, पण त्यामध्ये काही राम नाही, कोणी जात नाही, त्याचं पाठी नाही, ते समोर दिसतच नाही वाचनालय कुठं आहे नगरपालिकेचं आहे. आणि दुसरी गोष्ट की व्यापाऱ्यांसाठी कुठंतरी सल आहे व्यापाऱ्यांच्या मनामध्ये. 100-150 खोकेवाले होते आमचे, त्यांचे दुकानं पाडून टाकले, तर ती एक थोडी असं वाटतं की ही ओसाड करून टाकली. ही सगळ्यांच्याच मनामध्ये सल आहे आणि मला असं वाटतंय की हा जे खोकेवाल्यांचा प्रश्न आहे त्यांच्या मनामधला हा जो हा सल आहे, येणाऱ्या निवडणुकीमध्ये तो उद्रेक बाहेर येईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आमचा बहुमत मिळेल. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून किती शेतकऱ्यांना किंवा किती जण शेतकऱ्यांना याचा लाभ भेटला असं वाटतं आपल्याला? नाही, थोडंफार त्यांचंही काम चालू आहे चांगलं, पण नगरपालिकेचा जर या ठिकाणी विचार केला आपण तर नगरपालिकेत स्वच्छता अजिबात नाही, लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही, कारण निवडणुकाच वेगळ्या चुकीच्या वळणावर येऊन ठेपलेल्या आहेत की त्या वळणावर फक्त पैसा बोलत आहे. इलेक्शन झाली की मग ते पैसा कसा काढायचा हा प्रॉब्लेम त्या नगरसेवकांमध्ये आहे किंवा लोकप्रतिनिधीमध्ये आहे. मग तो पैसा काढायसाठी काय करायचं, तर मग बाकीच्या गोष्टी सगळ्या होतात, त्यामुळे विकास हा बाजूला पडला जातो. आपण स्वच्छतेचा प्रश्न घेतला तर अनेक सरकार स्वच्छतेवर अनेक लाखो करोडो रुपये खर्च करताना आपल्याला एकीकडे दिसत आहे, पण नगर परिषदेच्या माध्यमातून जे सार्वजनिक ठिकाणी जे शौचालय जे बसवले ते निकामी आहेत, ते कुठल्या उपयोगाचे नाहीत असं आपल्याला वाटतंय का? आता मला थोडं लाज वाटते म्हणण्याच्या ऐवजी थोडं हसू येतंय म्हणण्याच्या ऐवजी थोडी शरम वाटते आपली. कंधारमध्ये कुठं एवढी जुनी नगरपालिका, कुठं मोबाईल सारखे म्हणजे फिरते शौचालय किंवा कंधारमध्ये हे शोभतं का? सांगा मला. जत्रेमध्ये असतात ना फिरते शौचालय, जत्रेत आहेत ना. मी जत्रा आहे का? जत्रा बनवून टाकली आणि राजकर्त्यांनी कंधारची नगरपालिका. थोडी लाज वाटू द्यायला हवी यांना. काय बोलायचं काय? इकडे आपण कंधार शहर म्हणजे हरित कंधार आपण असं म्हणतो, बरेच जणांना परिचित आहे हरित कंधार. झाडांचं सुद्धा आता साधं उदाहरण देते तुम्हाला, बघा इथं कसं वाटायला, मागं फिरून बघा तुम्ही, बघा मागं कसं वाटायलंय. बाहेर किती गरमी राहू द्या, इथं आल्याबरोबर तुम्हाला एसीत बसले, एकदम एसीत आल्यासारखं वाटते, पण ऍक्च्युअली एसी नाही, ते थंड सावली आहे असं कंधार होतंय. असं करायला पाहिजे. तुझे आहे तुझं पाशी का धुंडी तो आकाशी. या लोकांच्या मनात काम करायचंच नाही. एक कुठंतरी इगो आहे त्यांचा की आमच्याशिवाय कंधारचं पान हलत नाही, पण आता कंधारचं पान हलणार आहे यांच्याशिवाय. हरित कंधार, सुंदर कंधार आणि स्वच्छ कंधार ही संकल्पना घेऊन आणि भ्रष्टाचार मुक्त कंधार ही संकल्पना घेऊन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अजितदादांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर भाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही या मैदानात उतरलेलो आहोत. आणि मला माहिती आहे ज्याचे नियत साफ त्याचं सगळंच साफ. नियत में खतरा तो झोली में फतरा. आमच्या नियतीमध्ये अजिबात खोट नाही, त्यामुळं कंधारचे मतदार आम्हाला यावेळी लाथाडणार नाहीत. आम्हाला कंधारच्या विकासाला लागलेला ब्रेक राजकारणी त्याला जबाबदार असं वाटतं? 1000% कंधारच्याच राजकर्त्यानं नगरपालिकेचा बट्ट्याबोळ करून टाकला. ग्रामपंचायत चांगली आहे हो,
ग्रामपंचायतीत स्वच्छ स्वच्छ ग्रामपंचायती, स्वच्छ रस्ते, झाडं लावलेले खरंच चांगले आहेत. आणि मी आताच तुम्ही येण्याच्या अगोदरच दुपारी आमचे एक सहकारी याच्यामधलेच सिकंदर भाऊ, त्यांनी माझी बाईट नेली, आता मुलाखत दिली मी, त्यात सुद्धा म्हणलं मी कुरळ्याची बाजार चांगली, सोमवारचा बाजार जसा भरतो तसा कुरळ्याचा बाजार आहे, तशी आमचा बाजार झाला इथं ही दुकानं पडल्यामुळं. आणि साध्य काहीच झालं नाही, कोणाचंच साध्य झालं नाही. फक्त मेलेल्याच्या टाळूवरली लोणी खाण्याची जी काय म्हणतात त्याला परंपरा आहे, जे कसब आहे ते त्यांनी वापरलं, त्यांचे घरं भरून घेतले आणि कंधारचा विकास यांनी वाऱ्यावर सोडून दिला. आता आपण प्रचारासाठी घरोघर महिला म्हणून किंवा इतर कंधार शहरामध्ये मागील काही वर्षापासून म्हणा किंवा आताही आहे करणे कुठेतरी एखादा प्रोजेक्ट वगैरे म्हणा किंवा त्याच्यावर मिनिमम 2 ते 5 ते 6 हजार लोक जगली पाहिजे असा प्रोजेक्ट यायला पाहिजे होता आणि ते शक्य झालं असतं, पण ते काही कारणास्तव किंवा राजकारणामुळे ते येऊ शकलं नाही असं वाटणार आहे. मला असं वाटतं की कंधारच्या आजूबाजूला हायवे गेलेत, कंधार हायवेवर नाही, कंधार हायवेच्या बाजूला आहे. त्यामुळं इथले लोक, इथल्या तरुणी, इथले तरुण औरंगाबाद MIDC पुण्याला जातात, पण कंधारमध्ये साखर कारखाना किंवा असा मोठा उद्योग अजून तरी आला नाही. पण आमचा मानस तो आहे की खादी ग्रामोद्योगच्या मार्फत, नाबार्डच्या मार्फत, महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून आम्ही कंधारमध्ये उद्योग आणणार आहोत. जसं आपला कलंबर साखर कारखाना होता, त्यावर काही जण उपजीविका होती शेतकरी बरेच, तर कुठेतरी चालू झाला तर कुठेतरी चांगल्या शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील यासाठी आपण प्रयत्न करा. मी कलंबर साखर कारखान्याचं सांगू शकत नाही, पण अजितदादाच्या मार्फत आणि प्रताप पाटील चिखलीकरांच्या प्रयत्नाने आम्ही नक्कीच एक चांगला प्रोजेक्ट टाकू, चांगला कारखाना टाकू, जेणेकरून येथील लोक, हे तरुण जे आहेत, जे बाहेर चाललेत, त्याला आम्ही ब्रेक लावू. नगरपालिका घरकुलांचा घरकुल आहे, जसं रमाई आवास योजना असेल, पंतप्रधान मागील त्याला घर अशी ती योजना, त्यामध्ये कुठेतरी असफलता याची वाटते. हो, 100% असफलता आहे आणि त्याच्यात भ्रष्टाचार पण आहे. आणि नगरपालिकेचा कारभार हा कसा आहे भाऊ, ज्याला वंदे मातरम काय माहित नाही, ज्याला जनगण म्हणजे काय माहित नाही, ज्याला सावधान म्हणजे काय माहित नाही, ज्याला विश्राम म्हणजे काय माहित नाही. ठीक आहे, मी मान्य करते महिलांना आरक्षण असावं, पण त्याच्यासोबत शिक्षणाची मर्यादा राहावी. ठीक आहे, अशाही काही अडाणी महिला असतात, पण त्या सक्रिय असतात, स्वतः काम करतात. पण काही महिला अशाही आहेत, मला या ठिकाणी खेदानं म्हणावं असं वाटतंय की आमच्या ज्या नगराध्यक्षा होत्या, त्यांचा कारभार त्यांचा मुलगा बघत होता, त्यांचे घरचे माणसं बघत होते, त्या स्वतः कधी काही करत नव्हत्या, मग अपयश येणारच ना. जसं अतिवृष्टी झाली बऱ्या प्रमाणात नांदेड जिल्ह्यामध्ये खूप अशी मोठी अतिवृष्टी झाली आणि कंधारचं जे आपलं नामांकित असं तळ आहे ते तळ फुटलं होतं आणि वस्तीमध्ये पाणी शिरलं होतं, तर हे पण दुरुस्ती नगरपालिकेने करायला पाहिजे होतं, पुढाऱ्याच्या प्रयत्नातून केलं पाहिजे होतं. अनेक जणांनी तिथं पाहणी केली, पण प्रश्न मार्ग कोणी लावला नाही सध्या तरी, त्यासाठी संकल्पना नाही. अतिवृष्टी झाली होती, पाणी तळ फुटलं नव्हतं, आपण ते चादर म्हणतात त्यांना, ते व्यवस्थित होतं सगळं. आदरणीय प्रताप पाटील चिखलीकरांनी तिथं स्वतः येऊन अधिकारी कामाला लावून तिथं व्यवस्थित सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. आणि आता नगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला जर सत्ता मिळाली, मूळ विषयाकडे येते मी, तर आम्ही कंधारचा इतका सुंदर परिसर आहे, तो केला जर तर इतका सुंदर होता. आम्ही तिथं सुशोभीकरण करू, खालच्या गावांना धोका होणार नाही अशा पद्धतीनं चांगल्या एक्सपर्ट इंजिनियरांची मदत घेऊन किंवा त्यांचं म्हणणं ऐकून आम्ही तशा पद्धतीनं करू की जेणेकरून हा पाण्याचा बहाव आहे तो या वस्तीत जाणार नाही. हे पाणी दुसरीकडे कुठे वळवण्यात येईल काय किंवा काय करता येईल याचा आम्ही नक्कीच विचार करू. महिला म्हणून महिला सक्षमीकरणासाठी काय प्रयत्न असतात? बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करू आम्ही. एखादा उद्योग आणू. मी आजच दुपारी पण बोलले होते, आता पण बोलते. खादी ग्रामोद्योगच्या मार्फत चांगला कोणता तरी मोठा उद्योग की जेणेकरून महिलांना घरीच बसून त्यांना रोजगार मिळेल त्यांना. आज कारण बाहेर जाऊन महिलांना शेतीत कामं करणं अवघड झालंय. त्यामुळं ज्या महिला कर्ज फेडू शकतात किंवा बचत गटामध्ये आहेत त्यांना 0% व्याजानं नाबार्ड करून आम्ही विनंती करून
त्यांना त्या जर स्वतंत्र व्यवसाय करत असतील तर त्यांना स्वतंत्र पैसे देऊ आम्ही त्यांना व्यवसाय करायला. आणि सामुदायिक जर करत असतील तर तशा पद्धतीनं त्यांना कोणता तरी आम्ही कारखाना म्हणा, छोटासा का उद्योग म्हणा, आम्ही टाकून द्यायचा मानस माझा या आहे. निवडणुकीमध्ये आपल्या कोण्या पक्षाचं आव्हान वाटते का? कसं आहे भाऊ, आम्हाला आव्हान कोणाचं वाटत नाही. कारण आम्ही क्लीन आहोत आणि आमचा उमेदवार पण क्लीन आहे. कोरी पाटी आहे आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराची. आणि आमचे 20ला 20 उमेदवार, मी तर 20ला 20 म्हणणार नाही, पण आमचं बहुमत नक्कीच येणार, 100% येणार. आव्हान कोणाचंही नाही आणि नाही पण म्हणू शकत नाही मी. भीती असावी माणसाला. आपलं जे आपली युती आहे किंवा काय म्हणतो त्याला आपण, बीजेपी काय जे आता बीजेपी आणि जर आपल्या राष्ट्रवादीच्या युतीसाठी हा हा ते आमदार साहेबांनी सांगितलं होतं त्यांच्या पण मुलाखतीमध्ये. मी पण आता सांगते ते की त्यांनी 2 पावलं मागे यायला तयार होते आमचे आमदार साहेब, की त्यांनी सांगितलं की मोठा भाऊ म्हणून जर बीजेपी आमच्याकडे आले बोलायला तर आम्ही 2 पावलं मागे यायला तयार आहोत. आणि मतभेद कोणतेही असले तरी युती जर करायची असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू, असा आमचा विचार होता. पण तसा काही विषय झालेला नाही. त्यामुळे आम्ही आमच्या ह्याच्यावर या ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहे. युतीचा कुठेतरी फायदा झाला. शेवटी कसं आहे भाऊ, मूठ बंद करायची अशी ताकद होतेच ना, झालाच असता, झालाय असता. आणि आताही पण आमचा आम्ही कमकुवत नाहीत. युती नाही म्हणून आम्ही कमकुवत नाहीत. मतदारांना आपलं आव्हान काय असणार आहे? मतदारांना मी आताही म्हणलं की उघडा डोळे बघा, नीट बघा. कंधारमध्ये खूप अंधार पडलेला आहे, नीट बघा. आणि आज या ठिकाणी अजून एक गोष्ट मला सांगायची. ज्यावेळी असंच होतं, असंच वातावरण होतं, सेम असं वातावरण, लोकांमध्ये असंतोष होता पण लोक बोलून दाखवत नव्हते, इतकी एखाद्याची जरब होती. त्या काळामध्ये माझ्या मिस्टरांनी आघाडी केली होती, कंधार शहर विकास आघाडी. त्यावेळी 13च नगरसेवक होते, 13चीच नगरपालिका होती. तर 13 पैकी 9 उमेदवार आपले निवडून आलेले होते. छत्री निशाणी होती आमची. आणि त्यावेळी आम्ही आताचे जे स्वतःला हे समजतात की मीच सर्वे सर्व आहे, माझ्याशिवाय कंधारचं पान हलत नाही, त्यांचा आम्ही 14 मतांनी पराभव केला होता.